मित्रांनो, हा माझा 50वा व्हिडिओ. चला तर बघूया आजचा काय विषय आहे ते आणि काय आपल्याला नवीन माहिती मिळते पाहूया. तर आनंद आणि उत्साहासाठी सहज करण्याच्या गोष्टी, या गोष्टी जर केल्या तर तुम्ही आनंदी आणि उत्साही राहाल. बघूया तर काय ते. सलग 3-4 तास खुर्चीत बसून राहिल्यास पाठ आणि मान दुखू लागते. अशा वेळी 5-10 मिनिटे ऑफिसमध्ये चक्रा माराव्यात. चालण्यामुळे आणि पाय मोकळे करण्यामुळे आखडलेले पाय मोकळे होतात. अच्छा. रोज एक फळ खावे. तुमचे वजन आटोक्यात येण्यासाठी तुमच्या जेवणात भाज्याबरोबर रोज एक फळ असले पाहिजे. त्यासाठी टिफिन बरोबर रोज एक फळ बरोबर ठेवत जा. व्हेरी गुड. नंबर 2, सिगारेट पासून दूर राहा. तुम्हाला जर दिवसभर आणि घरी गेल्यानंतरही उत्साही राहायचे असेल तर सिगारेट पासून दूर राहा. सिगारेटमुळे ताण कमी होत नाही तर तो वाढतो. व्हेरी गुड. स्नॅक पॅक काय पाहूया. संध्याकाळच्या वेळी दमल्यासारखे किंवा भूक लागल्यासारखे वाटत असेल तर बरोबर बदामाचे पाकिट, एखाद्या बिस्किटाचा पुडा किंवा गरज भासेल तेव्हा तुमचा बदाम आणि बिस्किटमुळे शक्ती मिळेल. तुम्हाला बदाम आणि बिस्किटमुळे शक्ती मिळेल. डोळ्यांना विश्रांती. हल्ली बहुतेकाचा संगणकाचा काम करावे लागते. हल्ली बहुतेकांना संगणकाचे काम करावे लागते. अशा स्थितीत सतत संगणकाच्या स्क्रीनकडे पाहत राहिल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो. त्यासाठी अधूनमधून 4-5 मिनिटे काढून डोळे मिटून शांत बसणे, थंड पाण्याने डोळे धुणे असे उपाय करावेत. छान. मनगटाची हालचाल. बसल्या जागी मनगटे फिरवून हालचाल करावी. बसल्या जागी मनगटे अशी फिरवून हालचाल करावी, जेणेकरून कार्पल टनेल सिंड्रोम तुमच्याजवळ फिरकणार नाही. जेणेकरून कार्पल टनेल सिंड्रोम नावाचा तुमच्याजवळ फिरणार नाही. तसेच सांध्याचे अन्य विकारही उद्भवणार नाहीत. हाताने कशाला तरी पकडून मनगटांना ताणाचा व्यायाम देता येऊ शकतो. हाताला कशाने तरी पकडून मनगटाला असं ताणाचा व्यायाम देऊ शकता. काम व कुटुंबाचे संतुलन. काम आणि कुटुंब यांचे संतुलन नीट ठेवा. व्हेरी गुड. ऑफिसमधील टेन्शन घरी जाताना ऑफिसमध्ये ठेवा. छान. ही गोष्ट बरोबर आहे. तुमच्या कुटुंबासोबत घरचा वेळ आनंदात घालवा. तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या घरचा वेळ आनंदात घालवा. या काही टिप्स होत्या ज्यामुळे तुम्ही आनंदी आणि उत्साही राहू शकता. या साध्या सोप्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तरी आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद. थँक्यू.